हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आज आहे संकष्टी, माझा उपवास असतो. म्हटलं थोडीशी रांगोळी काढून घ्यावी. थोडंसं पुसून घेतलं, रांगोळी काढली. उंबरठ्याचं पण पूजन करून घेते. रांगोळी झाली, उंबरठ्याचे पूजन करून घेतलं, हळदी कुंकू लावलं. देवाची पूजा करून घेऊयात. तर देवाची पूजा झाली. माझा आज उपवास होता, म्हटलं खिचडी बनवावी. तेल टाकले, त्यामध्ये बटाटा टाकला, थोडीशी मिरची, मीठ, त्यामध्ये शाबू टाकला आणि थोडंसं भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकले. खिचडी रेडी आहे. संध्याकाळची वेळ होती, तुळशीला दिवा लावून घेतला आणि लगेच स्वयंपाकाची. हा माझ्या गॅलरीतला व्ह्यू आहे. हे बघा, संध्याकाळची वेळ आहे. असा काहीतरी व्ह्यू दिसतो. मग स्वयंपाकाची तयारी करायला लागले लगेच. आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे, काळ्या मसाल्याची. शेंगदाण्याचं कूट, खोबरं, थोडं लसूण आणि कोथिंबीर बारीक केले. सगळं सारण मस्त वांग्यामध्ये भरून घ्यायचं. फोडणीची दारात एक कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये थोडंसं लसूण, कढीपत्ता आणि भरलेली वांगे टाकून द्यायची. थोडंसं मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं. थंड पाणी नाही टाकायचं, कोमट पाणी टाकले आणि थोडं शिजवून द्यायचं. तोपर्यंत वरण लावून घेते. डाळ घेतली, त्यामध्ये एक टोमॅटो चिरून टाकले. 2-3 शिट्ट्या काढायच्या. नंतर लगेच चपात्या बनवून घेते मी. चपात्या झाल्यात, दाखवते. ही झाली वांग्याची भाजी, वरण, भात. देवाला नैवेद्य दाखवून घेते. आरती वगैरे झाली आहे, नैवेद्य दाखवते. असा मेनू होता. तर लगेच किचन आवरून घेते.